अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराज, आपला अध्याय 9वा चालू आहे. राजविद्या राजगुह्य योग. आज आषाढी एकादशी निमित्त हे प्रवचन आपलं आज आपण करतो आहे. या आषाढी एकादशी निमित्त शब्दांच्या विठ्ठलाला, ज्ञानेश्वरीतल्या शब्दांच्या विठ्ठलाला साष्टांग नमस्कार. हा शब्दांचा विठ्ठल तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्रसन्न हो, ही सदिच्छा. सर्व श्रोतेवर्गाला जे जे हे प्रवचन सातत्याने ऐकतायत त्या सगळ्यांना आषाढीच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. तोची जाणीवेचा जरी उदय होय, तरी मुद्दल वेदू मीची आहे. आणि तो विधानाते जयाविये, तो ऋतूही मीची. हे ज्या संदर्भात आहे तो श्लोक आहे. अहम ऋतरहम यज्ञः स्वादाहम औषधम मंत्रोहम हमे वाज्यमहमग्निरहम ऋतम. मी जाणीवेचा जरी उदय होय, तरी मुद्दल वेदू मीची आहे. तुम्हाला जरी ज्ञानार्थाचा, या सगळ्या विश्वातल्या ज्ञानाचा जरी अर्थ समजला, तुम्ही जरी ज्ञानी झालात, ज्ञानाची तुम्हाला जाणीव झाली, तोची जाणीवेचा जरी उदय होय, तुम्हाला या सृष्टीतल्या सगळ्या जाणीवेचं जर ज्ञान झालं, तुम्ही जाणायला लागलात, सृष्टी, मी, परमात्मा, परब्रह्म, देव, संकल्प, हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही जाणायला लागलात, जाणीवेचा उदय झाला, तुम्ही ज्ञानी झालात, तरी मुद्दल वेदुमीची आहे. तरी जे वेद आहेत, ज्ञानाचे मूळ जे 4 वेद आहेत, ते मी आहे. आणि तो विधानाते जयाविये, तो ऋतूही मीची. विधानाते जयाविये म्हणजे या सृष्टीमध्ये जे जे गोष्टींचं विधान, विधान या शब्दाचा अर्थ 2 प्रकारे घेता येईल. एक तुमचे शब्द, आणि दुसरा या सृष्टीतला सद्विवेकाचा विचार. जयाविये ज्या ठिकाणी जन्म घेतो, आणि तो विधानाते जयाविये या सृष्टीमध्ये तुमचा शब्द किंवा तुमचा सद्विवेकाचा विचार ज्या ठिकाणी जन्म घेतो, तो ऋतूही मीची. ऋतू त्याला जन्माला घालणारा असा तो ऋतू. ऋतू या शब्दाचा अर्थ आपण म्हणतो, स्त्रीला ज्यावेळेला पहिल्यांदा पाळी येते त्यावेळेला असा एक शब्दप्रयोग ग्रामीण भागामध्ये होतो की तिला ऋतू आला, म्हणजे ती उजवण्यास समर्थ झाली, ती जन्माला घालण्यास समर्थ झाली. तो समर्थ होण्याचा जो काळ आहे, तो जो ऋतू येतो, तो जो तिला येणारा अंडा निर्मितीचा जो काही काळ आहे, तो काळ, जन्माला घालण्याचं जे बीज आहे ते निर्माण होण्याचं काळ, म्हणजे ज्याच्यामधून विचार जन्माला येतो, तो जन्माला येण्यासाठी ज्याच्यामध्ये ते बीज निर्माण होतं, ते बीज मी आहे. कळणार नाही, परत एकदा ऐका रेकॉर्डिंग. काय झालं आहे माहिती आहे का, या शब्दांमध्ये माऊलीने ना या सृष्टीतले दृष्टांत असे चपखल बसवलेत. जन्माला येणारं बीज स्त्रीच्या अंगी काही 14व्या वर्षी, 15व्या वर्षी, अशा वेळेला ती बीज निर्माण करण्यासाठी किंवा तिच्या शरीरातून नवीन जन्म घेणाऱ्या बाळासाठी जे लागतं, ते बीज तिच्या शरीरात उत्पन्न होण्याचा काळ जो ऋतू आहे, तो ऋतू म्हणजे त्या पद्धतीचा ऋतू ज्या ठिकाणी सद्विवेक आणि शब्द जन्माला येतात, त्या जन्माला येण्याचं बीज त्या हृदयामध्ये
वसणं, वसवणं किंवा ते बीज जन्माला येणं तो ऋतू मी आहे. हा जन्माला जो घालतो बीज, ज्याच्यातून सद्विवेकाचा विचार आणि शब्द जन्माला येतो, तो ऋतू मी आहे. मग तया कर्मापासूनी बरवा, तो सांगो पांगू आघवा, यज्ञू प्रगटे पांडवा तोही मी गा. मग कर्मापासून जे जे चांगलं सांगो पांगू आघवा, यज्ञ जे जे यज्ञातून, कर्मामुळे आपण मागे सगळे यज्ञ बघितले आहेत. मागच्या अध्यायांमध्ये आपण यज्ञाची परिभाषा बघितली आहे, कुठले कुठले यज्ञ या सृष्टीमध्ये आहेत. प्रत्येक कर्म हे यज्ञ कर्म आहे, अशा पद्धतीचा भाव आपण गेल्या वेळेला अभ्यासलेला आहे. या यज्ञकर्माच्यातनं निर्माण होणारा तो यज्ञू प्रगटे, ज्या यज्ञातून या कर्मातून जे निष्पन्न होतं, जे कर्मफळ आहे, यज्ञू प्रगटे पांडवा तोही मिगा. जे कर्मातून फळ निर्माण होतं, कर्मफळ निर्माण होतं, तो मी आहे. याचे सगळ्याचे अर्थ मी तुम्हाला सांगतो. संबंधीचं ही जोड माऊलींनी ना तुकड्या तुकड्यांमध्ये ठेवली आहे. पण याच्या दोन गोष्टींमध्ये, दोन विचारांमध्ये भरपूर विचार माऊलींनी समाविष्ट केलेले आहेत. स्वाहा मी, स्वधा, स्वाहा म्हणजे त्याच्यामध्ये आपण यज्ञामध्ये टाकतो त्या समिधा, सोमादी औषधी विविधा, जे जे काही यज्ञामध्ये टाकण्याच्या ज्या औषधी जे काही असेल आहुती म्हणून, ते सुद्धा आज्यमी समिधा, टाकणारा त्या समिधा यासुद्धा मी आहे. म्हणजे जे जळण्यासाठी लागतं, यज्ञ भरणं, ज्या यज्ञामध्ये जे भरलेलं आहे, ज्याला जाळायचं आहे, ते जाळण्यासाठीचं यज्ञ भरण, मग लाकूड असेल, अमुक असेल, अशा सगळ्या गोष्टी समिधा ह्या सगळ्या मी आहे. आणि ज्या समिधांना अग्नी दिल्यानंतर जो मंत्र म्हटला जातो, तो सुद्धा मी आहे. होता मी हवन कीजे, तेथ अग्नी तो स्वरूप माझे. ज्या वेळेला त्या यज्ञाला यज्ञकुंडात ते यज्ञभरण पेटवलं जातं, त्यावेळेला जो अग्नी प्रदीप्त होतो, कारण अग्नी त्याच्यात आहे, पण तो प्रदीप्त आहे का, तो दृश्य स्वरूपात येतो का, नाही. त्याला अग्नी दिल्यानंतर जी ज्वाला तयार होते त्याला आपण म्हणतो अग्नी. तो अग्नी मी आहे. आणिक हुतक वस्तू जे जे तेही मीच. ज्या ज्या काही त्या वस्तू आहेत, ज्या ज्या अग्नीमध्ये समर्पित होणार आहेत, त्याच्यामध्ये आपण काय टाकतो, यज्ञामध्ये तूप टाकतो, त्याच्यामध्ये आपण काही काही वेगवेगळ्या गोष्टी, जे काही ठिकाणी तीळ टाकतात, काही ठिकाणी आणखीन बऱ्याच गोष्टी यज्ञामध्ये टाकल्या जातात. मंत्र उच्चार झाला की स्वाहा म्हणून काही गोष्टी असतात, त्या मंत्राच्या बरोबर यज्ञात टाकल्या जातात, त्याच्याबरोबर तूप टाकलं जातं. त्या सगळ्या गोष्टी ज्या यज्ञात तुम्ही टाकता आहुती म्हणून, त्या तुपासहित हा मी आहे. आता महाराज 4 वेगवेगळ्या प्रकारचा हा विषय आहे. काय नेमका विषय आहे ना, हा एवढ्याच टप्प्यात माऊलींनी संपवला आहे. या श्लोकाला माऊलींनी फक्त 65 म्हणजे 265, 266, 267 आणि 268 4 ओव्या मांडल्या आहेत. या 4 ओव्यांचं चिंतन कैक दिवस करता येईल महाराज. पहिला जो दृष्टांत या ओवीतनं सांगितला आहे तो ऋतू, सद्विवेकाचा विचार. याचा अर्थ काय, तुम्ही भगवंत मानत आहात की नाही. आता संकल्पना समजून घ्या. या 4 ओवींमध्ये काय दडलं आहे ना, ते तुम्हाला मी सांगतो. अप्रतिम रहस्य याच्यामध्ये आहे. आषाढी एकादशी निमित्त फार सुंदर विषय तुमच्या पुढे आता घेतलेला आहे. देव नावाची जी संकल्पना आहे ही तुमच्या मनामध्ये नाही.
वारीला पहिल्यांदा जाणाऱ्या माणसाच्या मनामध्ये वारीबद्दलचा भाव पहिले नव्हता, पण वारीला जावं म्हणून भाव जो जन्माला घातला, जे त्याच्या मनामध्ये तो विचार जन्माला घालणारे पहिले बीज विचार आले, तो मी आहे. समजून घ्या काय सांगतोय ते. तुम्हाला तो दृष्टांत तुमच्यातलाच देतो म्हणजे तुम्हाला जास्त उपयुक्त होईल. वारीला जाण्याचा विचार तुमच्या मनात जन्माला घालणारं मी आहे, ते बीज सद्विवेकाचं, शब्दांचं. मनात सद्विवेकाचा विचार जन्माला घातलेलं जे बीज विचारांचं आहे ते मी आहे. मी ठरवतो की आता तुम्ही वारीला यायचं. कारण मनात विचार कोणी टाकला आहे? भगवंतानी. तो म्हणतो तो जो विचार आहे तो मी आहे. तुमच्या मनातला भगवंत ज्यावेळेला वारीचा विचार करेल त्यावेळेला तुमचा देह वारीला निघतो. वारीला गेल्यानंतर येणारा अनुभव म्हणजे तुमचं कर्म. नीट लक्षात घ्या, वारीला जाण्याचं हे कर्म म्हणजे यज्ञकर्म. वारीला जाण्याचं कर्म म्हणजे यज्ञकर्म. या यज्ञकर्मासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, तुमच्या शरीराच्या बरोबर येणाऱ्या सगळ्या गोष्टी, मग तुमच्या शरीराची ताकद असेल, तुमची मानसिक ताकद असेल, तुम्ही ज्यांच्याबरोबर जाणार आहात त्या लोकांचा तुमच्या प्रतीचा भाव असेल, तुम्ही ज्यांच्या सोबत जाणार आहात त्यांनी तुमची घेतलेली काळजी हा भाव असेल, तुम्हाला त्या वारीमध्ये चालताना मिळणारं अन्न हा त्याचा भाव असेल, या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला या कर्मातून साध्य होतात, कर्म करताना ज्या ज्या वेळेला तुम्हाला गरज लागते त्या त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला सृष्टी पुरवते. पण तुम्ही एखाद्या वारीत गेलेला आहात, दिंडीमध्ये तुम्ही सामील झालेले आहात, त्या दिंडीमध्ये गेल्यानंतर त्या लोकांनी तुम्हाला आपलंसं केलं पाहिजे, त्यावेळेला तुम्हाला पुढच्या टप्प्यापर्यंत जायला, पुढच्या वारीत चालायला मजा वाटेल. त्यांनी तुम्हाला आपलंसं केलं का त्यांच्या भजनात तुम्ही न्हावून निघाले पाहिजे, ते स्वर तुम्हाला आवडले पाहिजे, त्याचा आनंद तुम्हाला प्राप्त झाला पाहिजे. त्यांनी जे तुम्हाला अन्न दिलं आहे ते तुम्हाला अवीट गोडीचं वाटलं पाहिजे. त्यांच्याबरोबर चालताना तुमच्या मनातला भाव त्यांच्याप्रती निर्मळ असला पाहिजे. हे उत्पन्न होणं भगवंत म्हणतो ती मी आहे. ज्या ज्या वेळेला तुम्ही दिंडीतून जाता त्या त्या वेळेला त्या दिंडीच्या बरोबर असणाऱ्या सर्व लोकांमध्ये ते माझे आहेत असा ज्यावेळेला भाव तुमच्यातला निर्माण होईल, त्यांची एक समरसता त्यांच्याबरोबर तुमची ज्यावेळेला येईल त्यावेळेला तुमची वारी पुढे पुढे चालते. आणि या वारीमध्ये ज्यावेळेला तुम्ही चालता त्यावेळेला त्याच्याबरोबर मिळणारं अन्न, त्याच्याबरोबर मिळणारी सोय, मग ती राहण्याची असेल, आंघोळीची असेल, शरीराच्या इतर गोष्टींसाठी फार निकडीच्या असलेल्या गरजा ज्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होतात त्या सगळ्या प्राप्त होण्याचं कारण भगवंत म्हणतो मी आहे. तो कर्म तया कर्मापासून बरवा जो सांगू पांगू, सांगू पांगू शब्द त्याच्यासाठी आहे. जे जे काही तुम्हाला गरजेचं आहे ते ते सगळं प्राप्त होणं, यज्ञ प्रगटे प्राप्त होणं म्हणजे त्या तुमच्या कर्मातून, वारीला चालण्याच्या कर्मातून जे जे तुम्हाला प्राप्त होतं तोही मेघा, ते मीच आहे. मीच तुम्हाला देतो, मीच तुम्हाला ते सगळं पुरवतो. आता इथे दुसरा टप्पा झाला. तिसरा टप्पा तुम्हाला सांगतो. स्वाहा मी स्वधा सोमादी औषधी विविधा. ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती चालताना तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची गरज, शुश्रूषा म्हणजे तुम्हाला लागणारी सगळी विविध औषधी, अनौषधी, काय बोलतोय मी तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही. शुश्रूषा कशासाठी? आजारी पडल्यानंतर
आणि तुम्हाला लागणारी औषधी आजारी पडल्यानंतर तुम्हाला लागणारी सेवा, औषधं, तुम्हाला लागणाऱ्या तिथल्या सगळ्या गोष्टी हा जो पुरवणारा आहे, तुमच्या शरीराला ताकद जी निर्माण होते चालण्याची, तुम्ही रोज काही 25 किलोमीटर चालत नाही, परंतु अचानक तुमच्यामध्ये अशी एक शक्ती निर्माण होते, ती शक्ती तुमच्या देहाला 15-15, 20-20 किलोमीटर सहज चालायला भाग पाडते. तुम्ही सहज चालता, त्याच्यातून तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही. जरी त्रास झाला, यदा कदाचित जर त्रास झाला, तर त्या त्रासासाठी असणारी औषधं, त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या तुमच्या सेवा या तुम्हाला आपसूक पुरवल्या जातात, पुरवठ्यात येतात, किंवा त्या तुम्हाला गरजेला लागतच नाहीत. अशी शरीराची मानसिकता होते. असं तुमचं शरीर तयार होतं. तो तयार करणारा मी आहे. तो यज्ञ प्रगटे पांडवा, तो यज्ञ प्रगटे पांडवा, तोही मी गा. त्या यज्ञातून जो प्रगट होतो, अग्नी प्रदीप्त होतो, जो तुम्हाला चालायला भाग पाडतो, जो तुम्हाला वारीतल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी ज्या तुमच्या देहाला त्रासदायक आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून जे जे काही तुम्हाला प्राप्त होतं ते मी आहे. आज मी समिधा मंत्रू मी हवी. या समिधा ज्याच्या ज्याच्यामध्ये, म्हणून जे जे काही कर्मामध्ये आपण यज्ञ करताना त्या यज्ञात जे टाकलं जातं, आहुती दिली जाते. आहुती देण्यासाठी म्हणून जे जे काही तुमच्याकडून दिलं जातं याचा अर्थ काय? काय देता तुम्ही? तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काहीच देत नाही. आम्ही काहीच देत नाही. वारीमध्ये गेलो, दिंडीमध्ये गेलो, आम्ही काहीच दिलं नाही. आम्ही फक्त चाललो, खाल्लं पिल्लं, छानपैकी परत आलो. महाराज तुम्ही काहीच दिलं नाही, हा तुमचा भ्रम आहे, हे तुमचं अज्ञान आहे. जर माऊलींनी ओवीमध्ये लिहिलं आहे की जे जे काही आहे त्या समिधा या यज्ञात द्याव्याच लागतात, त्या समिध्या, आज्यमी समिध्या, सगळ्यातल्या महत्त्वाची म्हणजे समिधा. त्या समिधाचं नाव आहे तुमच्या आयुष्यातले अनमोल क्षण, तुमच्या आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे दिवस, वेळ, काळ, क्षण तुम्ही वारीसाठी देता, त्या कर्मासाठी देता, त्याला म्हणतात समिधा. तुम्ही यज्ञामध्ये काय टाकलं आहे? तुमच्या आयुष्यातील अनमोल दिवस, अनमोल क्षण, अनमोल तास, अनमोल मिनिटं त्याच्यात टाकलीत आणि तुम्ही वारीचं कर्म केलं. या समिधा जो वेळ तुम्ही टाकला आहे, तो वेळ, तो काळ मी आहे. तो काळ मी आहे. तुम्हाला कल्पनाच येणार नाही महाराज, हा भगवंत नावाचा जो विचार तुम्ही मांडताय ते माऊली म्हणतात. तो काळ, तो वय, ते वेळ जे तुम्ही समिधा म्हणून टाकलेलं आहे, हे कर्म करताना तो मी आहे. अप्रतिम आहे. आषाढी एकादशी निमित्त फार सुंदर विषय आला आहे. मंत्र मी हवी. आता जे जे काही म्हणून तुम्ही म्हणता, जे जे काही म्हणून तुम्ही त्या वारीमध्ये नामोच्चार करता, हे मी तुम्हाला एक दृष्टांत घेतोय वारीचं, हे समजावून सांगण्यासाठी. हे एक कार्य झालं महाराज, पण वारी नाही तर हे सगळं तुम्ही तुमच्या घरातल्या कर्मांना पण लावून बघा. हे सगळे दृष्टांत घरातल्या तुमच्या कर्मांना लावून पहा, ते तंतोतंत लागू पडतील. कारण प्रत्येक कर्म करताना घरातला असू दे, बाहेरचं असू दे, शरीराचं असू दे, संसारातलं असू दे, प्रत्येक कर्म करताना समिधा म्हणून तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ तुम्ही यज्ञामध्ये आहुती म्हणून देत असता. मी एक दृष्टांत घेतला आहे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. तुम्ही कुठल्याही कर्माचा याला जोड घेऊ शकता. तुम्ही केलेल्या प्रत्येक संसारातल्या कर्माची जर जोड घेतलीत तर तुम्हाला हा
दृष्टांत नीट समजून येईल, हा विचार तुम्हाला समजून येईल की हे सगळं ज्याच्यामध्ये जळतं, जे जळतं तो वेळ, तो काळ, त्या समिधा, आणि ज्याच्यासाठी जळतं म्हणून नामोच्चार करता त्या कर्माचा नामोच्चार. मग त्या प्रत्येक कर्माला नाव असतं, त्या कर्माचं प्रत्येक नाव हा मी आहे. मंत्र मी हवी, होता मी हवन कीजे, ते तर अग्नी तो स्वरूप माझे, आणिक हुतक वस्तू जे जे तेही. आता त्या यज्ञामध्ये जो अग्नी प्रदीप्त होतो, मी हवन कीजे, जाळ निर्माण करणे, ज्याच्यामध्ये जळतं, जे जळणारं आहे, ज्याच्यामध्ये जळणारं आहे. पुन्हा एकदा नीट समजून घ्या विषय. हा शेवटचा टप्पा आहे यातला, पण पहिल्या 3 टप्प्यात आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये किती अंतर आहे तिने एकदम समजून घ्यायचा प्रयत्न करा. काय म्हणणं आहे माऊलींचं? ज्या ज्या वेळेला यज्ञामध्ये जे जे हवन म्हणून यज्ञकुंड असतं, ज्याच्या ठिकाणी हे सगळं यज्ञभरण म्हणजे तुमच्या आयुष्याचा वेळ काळ ज्या ठिकाणी वापरला जातो तो संपतो, ज्या ठिकाणी यज्ञाचं ते यज्ञभरण जळतं, काळ वापरला जातो, ती जागा आणि त्या जागेमध्ये प्रदीप्त होणारा तो अग्नी म्हणजे ती जागा आणि त्याच्यावर निर्माण होणारा अग्नी स्वरूप माझे. ज्या ठिकाणी कर्म घडतं, कर्म सफल होतं, त्या कर्मातून कर्मफल निष्पन्न होतं, ती जागा आणि ते कर्मफल स्वरूप माझे. ज्या वेळेला वारी पूर्ण होते, ज्या वेळेला तुम्ही पंढरपूरमध्ये पोचता, त्यावेळेला तुमच्या देहाच्या ज्या ठिकाणी पहिलं पाऊल पंढरीमध्ये पडतं, ज्या ठिकाणी तुम्ही असता ती जागा आणि तेथून दिसणारा तो भाव तुमचा विठ्ठलाचा, तो तुमच्या शरीरातनं निर्माण झालेला पांडुरंग परमात्म्याचा भाव, तो अग्नी, ती जागा, तो भाव, तो अग्नी, हे स्वरूप माझे, तो मी आहे, तो मी आहे. म्हणून ज्या ठिकाणी ज्या क्षणाला पंढरीत पाऊल पडतं त्या क्षणाला तिथेच विठ्ठल साकार होतो. हे त्या पांडुरंगाच्या वारीचं महात्म्य आहे. वारी झाली, पंढरीत पाऊल पडलं, ज्या ठिकाणी तुमचं पंढरीत पाऊल आणि वास्तव्य, त्या ठिकाणी भगवंत म्हणतो ती जागा आणि ते कर्मफल दिसणारं तुमचं ते स्वरूप जागेचं, तिथे तुमचं भगवंत स्वरूप डोळ्यासमोर उभं राहतं. ते स्वरूप माझे, ती जागा भगवंत, ती जागा परब्रह्म, आणि ज्या ठिकाणी तुमचा भाव निर्माण झाला तो पांडुरंग. महाराज शेवटचं आणि अत्यंत प्रतिम ओवीतले शब्द आणि वाक्य, आणिक हुतक वस्तू जे तेही मीची. याप्रमाणे ज्या ठिकाणी भाव तिथे राहतो, ज्या ठिकाणी तुम्ही नमस्कार करता, ती प्रत्येक गोष्ट वारीमध्ये जेवढ्या लोकांच्या तुम्ही पाया पडता, वारी पूर्ण झाल्यावर ज्याच्या तुम्ही पाया पडता, ते स्वरूप माझे, तो मी, तोच भगवंत, त्याच्याच स्वरूपासाठी तुम्ही एवढ्या लांबून आलात. तो कोणी का समोर असेना, जे जे भेटती भूत ते मानिती भगवंत. तो भाव दिसणारा प्रत्येक सजीव हा भगवंत. हे आषाढी एकादशीचे प्रवचन, आषाढीची वारी आणि या अप्रतिम दिवशी
झालेलं हे सुंदरसं प्रवचन, फार सुंदर योग जुळून आला, फार सुंदर विषय झाला, दृष्टांत वारीचा घेता आला. हे माऊलींच्या त्या ओव्यांचं एक स्वतःचं संकल्परूपी जीवन आहे. ते घडवलं जातं, काय करायचं आहे म्हणून माऊली म्हणतात, तो कर्मातला देणारा अग्नी ते स्वरूप माझे. हा अग्नी निर्माण करणारं बीज माझं, हवन माझं, यज्ञकुंड माझं, यज्ञभरण माझं, त्याच्यामध्ये देणाऱ्या समिधा या माझ्या. हे सगळं म्हणजे मी, निर्माण होणारं कर्मफल मी, अग्नी मी, आणि ज्या ठिकाणी हे घडतं तोही मी. मग मला सांगा महाराज, हे सगळं जर नीट अभ्यासलं तर तुम्हाला असं दिसेल, जे जे कर्म या सृष्टीत येऊन तुम्ही आणि मी केलं, असं ज्या ज्या वेळेला आपण म्हटलं, त्या त्या वेळेला त्या कर्मातून निर्माण होणारं कर्मफल आम्ही निर्माण केलं असं म्हणणं, असं व्यक्त होणं, या ओवींच्यामुळे मूर्खपणाचं ठरतं. हाच महाराज सिद्धांत या प्रवचनातला सगळ्यात महत्त्वाचा आहे, की जे जे आहे ते ते कर्मफलापर्यंत स्वरूप माझं असं भगवंत म्हणतोय. या स्वरूपाला नमस्कार करणं, कर्मफलातनं येणारं यश याला सप्रेम भगवंत समर्पण करून नमस्कार करणं, हे खरं या सृष्टीतलं आपलं कर्म. महाराज अप्रतिम प्रवचनाचं सुंदर प्रवचन वारीच्या दृष्टांतासहित आज आपण केलं. म्हणण्यापेक्षा माऊलींच्या ओव्यांनी घडवलं. आपल्या सर्व श्रोतेवर्गाला, ऐकणाऱ्या सर्वांना मनापासून नमस्कार. अशीच माझ्याबरोबर सातत्याने राहा.